नमस्कार. महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ यांनी प्रकाशित केलेल्या डॉक्टर अविनाश बिनीवाले यांनी लिहिलेल्या भाषा सौष्ठव ह्या पुस्तकामधला 4था लेख मी ललिता आगाशे वाचते आहे. कार्यकर्त्यांसाठी भाषा माध्यम. सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या देशभरातल्या लाखो सेवाभावी कार्यकर्त्यांसाठी, स्वयंसेवकांसाठी स्थानिक भाषा अतिशय महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांसाठीही स्थानिक भाषा खूप महत्त्वाची असते. IAS अधिकाऱ्यांना तर एक भारतीय भाषा सक्तीने शिकवली जाते. उमेदवाराची निवड ज्या केडरसाठी झालेली असते त्या राज्यातली भाषा त्याला शिकावीच लागते. तुम्ही ज्या भागात जाता, ज्या समाजाच्या उन्नतीसाठी कार्यकर्ता म्हणून किंवा IAS अधिकारी म्हणून काम करता, तेव्हा स्थानिकांशी प्रत्यक्ष संवाद साधल्याशिवाय ते कसं शक्य होईल? प्रत्येक वेळी तुम्हाला कोणी दुभाषा मिळणं शक्य नसतं, ते सोयीचंही नसतं. नि मिळाला तरी तो दुभाषा आर्थिकदृष्ट्या परवडणाराही असणार नाही. नि एवढं करूनही स्थानिकांशी प्रत्यक्ष संवादातून जी जवळीक सहजपणे निर्माण होऊ शकते, ती जवळीक एखाद्या त्रयस्थ दुभाषाच्या मध्यस्थीने निश्चितच होत नाही. अशा परिस्थितीत स्थानिक भाषेला खरोखरच पर्याय नसतो. खरं तर हे वेगळं सांगण्याची गरजच नाही, पण ह्या संदर्भात आपल्या देशात आज प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे बघता काही लिहावं असं वाटतं. ह्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर संबंधित मंडळी काहीच बोलत नसल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भाषाविषयक शिक्षण प्रशिक्षणाचा भाग आपल्या देशात फारच दुर्लक्षित राहिलेला आहे. ह्या संदर्भात माझ्या अनुभवातलं एक ताजं उदाहरण सांगण्यासारखं आहे. मध्यंतरी मी काही महिने श्रीनगरमध्ये काश्मीर विद्यापीठात होतो तेव्हाची गोष्ट. पहिल्या 2-3 दिवसातच एका NGOमध्ये काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्याची योगायोगानं भेट झाली. माझ्या विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे तो कार्यकर्ता मराठी भाषिक होता. गेली 2 वर्ष तो श्रीनगरमध्ये राहत आहे असं मला आमच्या पहिल्या भेटीत झालेल्या गप्पांमधून कळलं. छान वाटलं. त्याच्याकडे फटफटी होती, त्यामुळे मला खूपच आनंद झाला की आता मला ह्याच्याबरोबर खूप फिरता येईल. आडवी तिडवी भटकंती करता करता त्याच्या 2 वर्षांच्या अनुभवातून मला सहजपणे काही नवीन शिकता येईल. पहिल्या 1-2 दिवसात फटफटीवर त्याच्या मागे बसून फिरताना मी त्याला मोठ्या उत्सुकतेने विचारायचो की आता आपण कोणत्या भागातून चाललोत रे? हा भाग कोणता? वगैरे. पण तासभर फिरलो तरी तो प्रत्येक वेळी म्हणायचा की हे श्रीनगरच आहे, किंवा हा श्रीनगरचाच भाग आहे, ही श्रीनगर सिटीच आहे. मला अपेक्षित होतं की त्यांनी सांगावं की हा दर्गा भाग हजरतबल आहे, हा रैनाबाडी भाग हा एक जुना भाग आहे, हा बटमालू भाग इथे एक बस अड्डा आहे, बारामुल्ला, बंडीपूर, कुपवाडा वगैरे काश्मीरच्या पश्चिम भागात जाणारे बस बटमालूतून निघतात, हा प्रसिद्ध लाल चौक परिसर वगैरे वगैरे. पहिल्या दिवशीच मी लाल चौक भागात फिरून श्रीनगर शहराचा आणि काश्मीरचा नकाशा घेतला. माझ्या नव्या मित्रासाठीही मी एक प्रत घेतली. पण मला अपेक्षित असलेलं काहीच घडलं नाही. त्याला नकाशांची आवड नव्हती नि गरजही वाटत नव्हती. आमची भेट जवळजवळ रोजच होत असे. 2-4 दिवसातच माझ्या लक्षात आलं की त्याला थोडंफार हिंदी येत होतं, पण उर्दू लिहिता वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्याला श्रीनगरातल्या रस्त्यांवरच्या पाट्या, जाहिराती, निवेदनं वगैरे काहीच वाचता येत नसे. तिथल्या सामान्य माणसांचं बोलणं आहे काश्मीरीतलं किंवा उर्दूतलं, ते त्याला मुळीच कळत नसे, कारण त्याला काश्मीरीही येत नव्हतं. डोळे असून वाचता येत नाही, कान असूनही ऐकलेलं कळत नाही, नि तोंड असूनही संवाद साधता येत नाही, अशी मोठी विचित्र परिस्थिती होती त्याची. त्याच्या ह्या अगतिकतेला जबाबदार कोण
असा प्रश्न मला रोजच पडायचा, नवे सतावायचा. डोळे असून आंधळे, कान असून बहिरे, नि तोंड असून मुके असलेले अनेक कार्यकर्ते मी अनेकदा पूर्वांचलातही पाहिले आहेत. मला वाटतं की हा आपल्या तरुणांच्या शक्तीचा अपव्यय आहे. माझ्या दृष्टीने तो बिचारा कार्यकर्ता ह्याबाबत मुळीच दोषी नसतो, तर त्याला अचानकपणे महाराष्ट्रातून किंवा कुठून तरी उचलून थेट काश्मीरला, असमला किंवा अशाच कुणीकडे तरी पाठवणारी संघटना म्हणजे संघटनेचे अधिकारी दोषी असतात. संस्थेनं त्याला किमान उर्दू लिहाय वाचायला शिकवून पाठवलं असतं तर श्रीनगरमध्ये 2-3 वर्ष राहून तो निश्चितपणे अनुभव संपन्न झाला असता आणि संस्थेलाही त्याच्या अनुभवाचा खूप फायदा झाला असता. पण कसलीही पूर्वतयारी करून न घेता आवश्यक शिक्षण प्रशिक्षणाशिवाय त्याला श्रीनगरला पाठवण्याचा निर्णय मुळातच चुकीचा होता असं म्हणावं लागेल. संस्थेने तरी ह्यातून नक्की काय साधलं? ह्या काळात त्या बिचाऱ्या कार्यकर्त्याच्या अनुभवात तरी किती भर पडली असेल, देव जाणे. अशा घटना कधीही होऊ नयेत ह्यासाठी संस्थांनी आणि आजी आणि भावी कार्यकर्त्यांनीही काळजी घेतल्यास राष्ट्रीय शक्तीचा अपव्यय निश्चितपणे टाळता येईल. बऱ्याच संस्थांचे अधिकारी असे म्हणजे अडाणी आणि उद्दाम आढळतात की त्यांना भाषा शिकावी लागते, रीतसर शिकल्यास ती चांगली येते, लवकर येते, हे मान्यच नसतं. हमारा कार्यकर्ता जहाँ भी जाता है उसी क्षण से वो वहाँ की स्थानीय भाषा बोलने लगता है. क्लास में जाकर भाषा सीखने की हमें कोई ज़रूरत नहीं असं म्हणून ते भाषेला गौण स्थान देतात. पण त्यांचा हा अभिमान खोटाच नव्हे तर अतिशय घातक अहंकार असतो. प्रत्यक्षात असं काही होत नसतं. आसपासचं ऐकून ऐकून शिकणाऱ्यांना भाषा बोलता आली तरी ती सामान्यतः प्रमाण भाषा नसते. बऱ्याचदा ती अशिक्षित नोकराचाकरांची बोली असते. तसली भाषा बोलून तुम्ही कोणावर प्रभाव पाडू शकत नाही. आसपासचे स्थानिक रहिवासी तिथली भाषा बोलत असले तरी ते कोणाला भाषा शिकण्यासाठी मार्गदर्शन करू शकत नाहीत, कारण ते त्या भाषेचे प्रशिक्षित शिक्षक नसतात. भाषेच्या अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं? उत्तर अगदी सोपं आहे. जिकडे कामासाठी जाऊन बराच काळ राहायचं असेल तिथली भाषा तिकडे जाण्यापूर्वीच शिकायची. शिकायची म्हणजे पद्धतशीर शिकायची, प्रशिक्षित अध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिकायची. भारतातल्या भाषा रीतसर शिकवणारी केंद्र सरकारची एक मोठी संस्था आहे CIIL, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस, मानस गंगोत्री, मैसूरू युनिव्हर्सिटी कॅम्पस, मैसूरू 5. ह्या संस्थेत पूर्वी फक्त सरकारी शाळेतल्या कायम झालेल्या शिक्षकांनाच प्रवेश दिला जात असे, पण आता सर्वच शिक्षकांना आणि शिक्षकेतरांनाही प्रवेश मिळू शकतो. दरवर्षी जुलै ते एप्रिल असा 10 महिन्यांचा अभ्यासक्रम असतो. संस्थेचं मुख्य कार्यालय मैसूरू शहरात आहे. भाषा शिक्षणासाठी जी व्यवस्था केलेली आहे त्याची 5 उपकेंद्र आहेत. पहिलं उपकेंद्र आहे मैसूरू. तिथे कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम अशा 4 भाषा शिकवल्या जातात. दुसरं उपकेंद्र आहे पुणे. तिथे मराठी, गुजराती, सिंधी आणि कोंकणी अशा 4 भाषा शिकवल्या जातात. पतियाळामध्ये पंजाबी, काश्मीरी, उर्दू आणि डोगरी ह्या 4 भाषा शिकवल्या जातात. भुवनेश्वरच्या उपकेंद्रामध्ये बंगाली, उडिया, मैथिली आणि संथाली ह्या 4 भाषा शिकवल्या जातात. गुवाहाटीमधल्या केंद्रामध्ये असमिया, नेपाली, बोडो आणि मैतेई या 4 भाषा शिकवल्या जातात. त्याशिवाय
उर्दू शिकू इच्छिणाऱ्या हिंदी भाषिकांसाठी हिमाचल प्रदेशमध्ये सोलन आणि उत्तर प्रदेशामध्ये लखनौ ही केंद्र आहेत. ह्या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या शिक्षकांना दर महिन्याचा शाळेचा पूर्ण पगार उमेदवारांनी दिलेल्या LPCच्या अनुसार केंद्र सरकारतर्फे नियमितपणे मिळतोच, शिवाय अधिकचं पाठ्यवेतनही मिळतं, अधिक फुकट वसतिगृह वगैरे वगैरे. शिक्षकेतरांना दर महिन्याला पाठ्यवेतन तर मिळतंच, नि निःशुल्क वसतिगृह वगैरे सवलतीही मिळतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना भाषा शिकवणारं केंद्र मसुरीला आहे, पण ते फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठीच आहे. सामाजिक कार्यात रस असणाऱ्यांनी CIILच्या वर्गांचा लाभ घेऊन स्वतःचा विकास साधून समाजाचाही विकास घडवून आणावा. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनीही ह्यात लक्ष घालून आपल्या कार्यकर्त्यांना अशा वर्गांना पाठवून समाजाच्या उत्तम सेवेसाठी तयार करावं. धन्यवाद.